ईडीनं अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय। खरातनं केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपासाला सुरुवात झाली आहे। ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा म्हणजेच ECIR दाखल केलाय आणि प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे। नाशिक पोलिसांकडून ईडीनं अशोक खरात प्रकरणाची सगळी कागदपत्र मागून घेतल्यानंतर गुन्हा दाखल केलाय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, भोंदू खरातच्या अडचणी आता यामुळे वाढण्याची शक्यता आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? अमोल, नक्कीच अशोक खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कालपर्यंत जे व्यवहार हे अशोक खरात यांनी केलेले होते याचा सखोल तपास हा ईडीकडनं सुरू होता। विविध बँकेत त्यांनी अनेक अकाउंट्स ओपन करून त्यातनं जो व्यवहार झालेला आहे याची माहिती नाशिक पोलिसांकडनं 2 दिवसापूर्वी मागवली होती। याचा अभ्यास झाल्यानंतर आज अशोक खरात यांच्यावरती ईडीने ECIR म्हणजे गुन्हा दाखल करून त्याचा प्राथमिक तपास हा आता सुरू केलेला आहे। याबाबत अधिक कागदपत्र हवे असल्यास नाशिक पोलिसांकडनं ती मागवली जाणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात खरात यांच्यासोबत झालेले आर्थिक व्यवहार हे कोणाकोणासोबत झाले, कुठून हे पैसे आले आणि कुठे वितरित करण्यात आले याची सखोल तपास हा आता ईडीकडनं केला जाईल आणि त्यानंतर पुढील अनेक कलमांअंतर्गत त्यांच्या गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। त्यामुळे नाशिक पोलिसांपाठोपाठ आता ईडीकडनं देखील अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहाराचा तपास हा सुरू राहणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद सूरज सावंत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।